कोल्हापूरमधल्या आदमापूर बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्षांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली आहे। 14 डिसेंबरच्या घटनेच्या मारहाणीचा हा व्हिडिओ आहे जो आता समोर आलाय। कार्याध्यक्षपदाचं कामकाज करण्याच्या विरोधातून 25 ते 30 जणांनी ही मारहाण केली आहे। खुर्चीतून ओढून काढून शिवीगाळ करत आणि धमक्या देत ही धक्काबुक्की करण्यात आली, तसंच मारहाण केली अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे। ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे आणि इतर 3 जणांना अनेक आरोपाखाली फौजदारी दावा दाखल करत अटकही झाली आहे। यात जामीन मंजूर होऊन ते कार्यालयात आले असतानाच 14 डिसेंबरला दुपारी त्यांना मारहाण झाली होती। शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। शेखर, कस्तुरी, खरं तर हा एक जुना वाद आहे। 14 डिसेंबर रोजी ही मारहाण झाल्याचा व्हिडिओ आपल्या या टीव्ही स्क्रीनवर दिसत असेल। कोल्हापुरातलं आदमापूर इथलं बाळूमामा ट्रस्ट एक मोठं देवस्थान आहे आणि तिथलेच कार्याध्यक्षांना ही धक्काबुक्की आणि मारहाण झालेली आहे। खरं तर त्यांच्यावरतीच आणि त्यांच्यासह काही 3 जणांवरती काही आरोपाखाली फौजदारी गुन्हा दाखल झाला होता, दावा दाखल होता आणि त्यामध्ये त्यांना अटक देखील झाली होती। मात्र त्यातून जामीन मिळवून ते पुन्हा एकदा या कार्यालयात आले होते, कामकाज करण्यासाठी ते त्या ठिकाणी आले होते। मात्र असं असताना त्यांना 25 ते 30 जणांनी कार्यालयातून ओढून या ठिकाणी तुम्ही का आलेला आहात, या कार्यालयात तुम्ही प्रवेश करू नका असं म्हणत मारहाण केल्याचे हे सगळे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्या संदर्भातली तक्रार त्यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांकडे केलेली आहे। त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते आता समोर आलेलं आहे। त्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील पुढारी न्यूजच्या हाती लागले। त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्या प्रकरणाची आता कशा पद्धतीने पोलीस दखल घेणार आहेत आणि नेमकं कोणावरती गुन्हा दाखल देखील या संदर्भात होणार आहे का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। पोलीस कारवाईवर आपलं लक्ष असेल, त्याचे अपडेट तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।